नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बातमी मोठी आहे आणि थोडीशी दिलासादायक आहे. ज्यांना असं वाटतं की भ्रष्टाचार करून आपण कोणत्याही कारवाईशिवाय सुखासुखी शासकीय सेवेतनं निवृत्त होऊ शकतो, आपलं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही आणि हा आजवरचा प्रघातच आहे. पण बातमी ही आहे की ज्यांची पूर्ण प्रशासकीय कारकीर्द बीड जिल्ह्यामध्ये गेली आणि जे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते, असे मूळचे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे श्री अविनाश पाठक यांना भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राज्य सरकारनं त्यांच्या लातूर इथल्या राहत्या घरातनं अटक केली आहे. राज्य सरकारनं म्हणजे त्यांच्या पोलीस यंत्रणेत. प्रकरण असं आहे की श्री अविनाश पाठक हे बीडचे जिल्हाधिकारी असताना गोदावरी खोरे विकास महामंडळाअंतर्गत काही भूसंपादनाची कामं झाली आणि ज्यांचं भूसंपादन झालंच नाही, विचार करा, ज्यांचं भूसंपादन झालंच नाही अशांचे खोटे भूसंपादनाचे अहवाल तयार केले गेले आणि त्यांना थोडी नाही कोट्यावधी रुपयाची, साधारणपणे 300 कोटी रुपयाची रक्कम वाटली गेली. भूसंपादन न होता त्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी. आणि मग एक तरुण जिल्हाधिकारी, जे तसे मूळचे केरळचे आहेत, विवेक जॉन असं काहीतरी नाव आहे त्यांचं, हे गृहस्थ तिथे आल्यानंतर एके दिवशी अतिशय अपघातानं हे सगळं प्रकरण उघडकीस आलं, जेव्हा ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच वेळेला 6 शासकीय कार्यालयातल्या ड्रावर्स आणि सगळ्यांची पडताळणी केली. आणि मग लक्षात आलं की भूसंपादन न होताच तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे मिस्टर पाठक यांनी शासकीय निधीचा पूर्ण अपहार करून, कारण त्यांच्यावरती सुरुवातीला नव्हते आरोप, पण आता त्यांना अटक झाली आहे आणि आणखीन एका गृहस्थाला अटक झाली आहे, जो कॅफो आहे बहुतेक असं कळतंय, पण त्याचं नाव मी इतक्यात सांगणार नाही कारण आणखी पोलीस तपासाचा भाग आहे. पण राज्यातल्या सेवेमध्ये असलेल्या एका IAS अधिकाऱ्याला अटक होण्याची अलीकडच्या काळातली ही पहिलीच घटना असावी. कारण पहिल्या FIR मध्ये जरी श्री पाठक यांचं नाव नसलं तरी नंतर पोलीस तपासामध्ये बहुधा 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरल्यात असं दिसतंय. एक, श्री पाठक यांच्या सहीचे नमुने, आणि दुसरं, हे जे काही कोट्यावधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं ते कुठे ना कुठेतरी पाठक यांच्या खात्यावरती झालंय. आणि म्हणून पाठक यांना आज लातूर इथल्या त्यांच्या राहत्या घरातनं अटक झाली. ते मत्स्य महामंडळावरती बीडमधनं त्यांची बदली होऊन गेली होती, पण तिथंसुद्धा त्यांना सरकारनं नाही दिलं त्यांना तिथं चार्ज. हे कोण गृहस्थ आहेत बघा. अविनाश पाठक यांची IASची कारकीर्द आहे ते 7 मे 2026 पर्यंत, म्हणजे आजपर्यंत. तर त्यांचं मूळ नाव अविनाश प्रभाकरराव पाठक, 7 ऑक्टोबर 1970चा जन्म त्यांचा. 2013च्या महाराष्ट्र IAS केडरचे ते अधिकारी आहेत. सध्याचं पद त्यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य विभाग विकास महामंडळ असं होतं, जे त्यांना नाही दिलं सरकारनं मध्ये. बीड जिल्ह्यात त्यांची राजकीय कारकीर्द इतकी मोठी राहिली आहे की ते 1990च्या शेवटी ते पाटोदा तालुक्याचे तहसीलदार म्हणून प्रशासकीय सेवेत आले. त्यानंतर विविध पदं ते बीडमध्ये उपभोगत गेले. म्हणजे सदानंद कोचेंनी एक पुस्तक लिहिले बीडवरती, ते माझे जिल्हाधिकारी, बीड नवे बिहार. त्याच्यावर किती टीका झाली होती. आणि मधल्या काळामध्ये ज्यावेळेला दिवंगत संतोष देशमुख यांचा खून झाला त्याच्यानंतर आम्ही त्यांची मुलाखत केली, जी ऑब्व्हियसली लाखोच्या संख्येनं पाहिली गेली. तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की बीडमध्ये जे काही घडलं ते प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनंच घडलं. त्याच्यामध्ये त्यांचा बहुतेक कटाक्ष मिस्टर पाठक यांच्याकडेच होता, जो आता आपल्याला दिसतोय. आणि आता असं दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ते भूसंपादन अधिकारी, उपजिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि नंतर ते सरळ जिल्हाधिकारी म्हणून तिथे होते. ते बीडचे CEO पण होते, जिल्हा परिषदेचे CEO होते. मग 18 जून 2024 ते 24 एप्रिल 2025 पर्यंत ते बीड जिल्ह्याचे कलेक्टर होते, सुमारे 10 महिने. इतकी मोठी कारकीर्द एका अधिकाऱ्याची एकाच जिल्ह्यात कशी असू शकते हे फक्त प्रशासनच सांगू शकेल. सो आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये असं झालं आहे, या घोटाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. बीडमध्ये भूसंपादनाच्या 88 दिवसामध्ये 148 ते 154 बनावट आदेश काढण्यात आले. प्रकल्प आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठीचं जमीन संपादन. घोटाळ्याची पद्धत काय? तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या नावानं, पदनामानं आणि बनावट सहीनं मागील तारखेचे, म्हणजे बॅकडेटेड आपण म्हणतो, असे लवादाचे आदेश तयार करून
जमिनीच्या मावेजामध्ये प्रचंड वाढ करून दिली. यात कोणतीही सुनावणी नाही घेतली, संचिका किंवा नोंदवही नव्हती. एकूण बनावट आदेशाद्वारे 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला. किती? 241 कोटी 62 लाख. मग त्याच्यामध्ये हे त्यातले 73 कोटी 141 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 73 ते 141 कोटी शेतकऱ्यांच्या विविध खात्यावरती वितरित पण झाले, जे शेतकरी ज्यांचा काही संबंध नव्हता. याच्यामध्ये मग सहाय्यक महसूल अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, संगणक ऑपरेटर, वकील इत्यादीसह 10 जणांवरती नोव्हेंबर 2025 गुन्हे दाखल झाले, जेव्हा कलेक्टर विवेक जॉन्सन यांच्या पथकानं कार्यालयात तपासणी केली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 10 जणांवरती FIR दाखल झाला. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार झाली आणि तेव्हा आम्ही महाराष्ट्राला सांगितलं होतं की पाठक यांची भूमिका काय. तो व्हिडिओ पण तुम्ही काढून पहा. आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की राज्य सरकारनं किमान एखादं तरी एक्झाम्पल सेट करावं की आम्ही IAS IPS अधिकाऱ्यांना सुद्धा जेलमध्ये पाठवू शकतो. फॉर्च्युनेटली आज ते झालं आणि मग SITनं दिवसभर चौकशी केली आज पण, आणि त्याच्या आधी पण वेगवेगळ्या खात्याचे अकाउंट डिटेल्स पाहिले गेले. पाठक यांच्या सह्याचे नमुने जी कुठली यंत्रणा असते त्याच्याकडे पाठवले गेले. आणि त्यानंतर आता बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी सांगितलं आहे की SITचे जे प्रमुख आहेत, पोलीस अधीक्षक पूर्वी होते सचिन पाणकर वगैरे, या मंडळींच्या तपासानंतर श्री पाठक यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आज लातूरवरून बीडला पुढच्या कारवाईसाठी घेऊन येत आहेत पोलीस. दुसरा पण एक अधिकारी अटकेत आहे. याची व्याप्ती कितीही मोठी असू शकते आणि मला तर अशी खात्री आहे की जर हे बीड जिल्ह्यामध्ये होतं तर केवळ बीडला बदनाम करायचं काही कारण नाही. पुण्यामध्ये तर त्याच्यापेक्षा वर्स्ट परिस्थिती आहे. आता हळूहळू ते आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोच आहोत की पुण्यात पण काही वेगळी परिस्थिती नाही आहे. जर 2 इतके मोठे जिल्हे बीड आणि पुणे गृहीत धरा तर हे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये व्यापलेलं असं हे मोठं प्रकरण आहे. इतकं धाडच नाही होत कोणाचं की ज्या जमिनीचं भूसंपादनच झालेलं नाही आहे त्या जमिनीचं भूसंपादन दाखवायचं, वाढीव मोबदला पण दाखवायचा, थेट सरकारकडं ते पैसे मागणीचे अहवाल सादर करायचे, त्याच्या संचिका खरं तर कोर्टामध्ये असणं अपेक्षित असतं. कोर्टात पण त्या नसणार, कारण तिथे भूसंपादनाच्या दृष्टीनं प्रक्रियात काही भाग कोर्टाचा पण आहे, पण त्या संचिका गहाळ करायच्या. तर हे जे धाडस झालं ह्या मंडळीकडनं, याचा अर्थ असा की एक मोठं रॅकेट अक्रॉस महाराष्ट्र कार्यरत असावं असा संशय आहे. त्यामुळं पोलिसांनी आता ह्या एवढ्याच मर्यादित तपास न करता याची व्याप्ती वाढवायला हवी आणि वाढवून याच्यामध्ये मिस्टर पाठक यांनी कुठल्या राजकीय नेत्यांना बीडमधल्या पैसे दिले का? कारण पाठक यांची इतकी मोठी कारकीर्द ही राजकीय पाठबळाशिवाय बीडसारख्या जिल्ह्यामध्ये, इतक्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये होऊच शकत नाही. मग हे कोण राजकीय नेते होते की ज्यांनी यांना पाठिंबा दिला? या सगळ्या मंडळींची नावं महाराष्ट्राला सांगायला हवीत आणि आता अर्थात ती जबाबदारी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पण घ्यायला हवी. आधीचे त्यांचे बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते त्यांच्याबद्दल बराच वादप्रवाद होता. अजित पवारांना दीर्घकाळ तिथं काम नाही करता आलं, पण ते म्हणाले होते की या जिल्ह्यात मी बरीच साफसफाई करेन. माझ्याशी बोलताना अजित पवारांनी सांगितलं होतं की त्यांना कसे आश्चर्याचे धक्के बसले की जे रस्त्याची कामं झालेलीच नव्हती अशा कामासाठी सुद्धा बिलं काढली गेली आणि ती कोट्यावधी रुपयाची होती. सो महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासामध्ये एका IAS अधिकाऱ्याला अटक होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळं हे सरकार खरोखर भ्रष्टाचाराबद्दल गांभीर्यानं पाहतं आहे. किमान तुमचे पुरावे असतील, तुमचं हस्ताक्षर जुळत असेल आणि थेट तुम्ही खात्यावरती पैसे वळती करून घेतले असतील, एवढा तरी संदेश जायला मदत होईल. आणि पुन्हा अनफॉर्च्युनेटली बीडकरांच्या दुर्दैवानं बीडचंच नाव इथं पुढं आलेलं आहे. आता ही त्यांची जबाबदारी आहे बीडकरांची की जे नेते, जे प्रशासकीय अधिकारी बीडचं नाव वारंवार बदनाम करतात, तर असे अधिकारी आणि असे नेते पुन्हा पुन्हा आपल्या जिल्ह्यात होणार नाहीत ते पाहणं. थांबूया आपण. थँक्यू.